पण देहूतली दृश्य आपण बघतोय। ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते होतंय। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ही भावना घेऊन खरं तर संतांनी म्हटलेलं आहे, देवाच्या दर्शनाला जायचं असेल, विठोबाला भेटायला जायचं असेल, त्या पंढरीच्या रायाला भेटायला जायचं असेल तर वाजत गाजत जावं, शंखनाद करावा, टाळ मृदुंगाचा गजर करावा। आणि तो एकच नाद करत आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा जो आहे तो मंदिरातून बाहेर पडताना आपण बघतोय। आणि तसं बघायला गेलं तर यंदा हा सोहळा इतर काही गेल्या वर्षातल्या तुलनेत लवकर बाहेर पडतो। याचं कारणही तसंच आहे, पावसाचे दिवस आहेत। तसं बघायला गेलं तर नदीला देखील पूर आलेला आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये काही मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। पण दरवर्षीप्रमाणे जगद्गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता म्हणून सगळ्या वारकऱ्यांची लगबग इथे होताना आपण पाहतोय। या संतांच्या पादुकांचं दर्शन म्हणजे थेट विठुरायाचं पदस्पर्श दर्शन, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते। त्याच्यामुळे आता द्वैताकडून अद्वैताकडे, म्हणजे अविवेकाकडून विवेकाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास जो आहे संतांचा तो सुरू झालेला आहे। आणि यांच्या बरोबरीने आपण देखील पंढरपूरच्या दिशेने जायचं आहे, ही एक भावना मनामध्ये घेऊन ज्ञानोबा तुकारामचा जयघोष जो आहे तो केला जातोय। जाऊया थेट आमच्या बरोबर आमच्या सहकारी प्रियंका माऊली, याची देही याची डोळा, तुमच्या माध्यमातून हा सगळा सोहळा आम्ही अनुभवतोय। अखेर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे। निश्चितच विशाल, आपण बघतोय की प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता सुरू झालेली आहे। आपण बघतोय की दरवर्षीप्रमाणे इतकी गर्दी नसली तरीही मोठ्या उत्साहामध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। आत्ताच काही दर्शकांना आपण जवळचे दृश्य दाखवतोय, त्यामध्ये पादुका तुकाराम महाराजांच्या आपल्याला पाहायला मिळतात। घरी बसल्या न्यूज 18 मराठीच्या दर्शकांना आपण पादुकांचं दर्शन घडवतोय आणि मोठ्या प्रमाणात गर्दी नसली तरी उत्साह आपल्याला तितकाच पाहायला मिळतोय। अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला गर्दी पाहायला मिळते। वारकरी अगदी आनंदात आहेत। इंद्रायणीच्या एकीकडे आपण बघतोय की पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, पण दुसरीकडे आपण बघतोय की जो काही उत्साह आहे तो प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पादुकांची आरती झालेली आहे, त्यांनी पादुकांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आता मंदिर प्रदक्षिणा सध्या सुरू झालेली आहे, आपण बघू शकतो दृश्यांमध्ये। आणि त्यानंतर मग आता पालखी प्रस्थान करेल आणि इनामदार वाड्याकडे वळेल। आता आपण बघतोय की मंदिर प्रदक्षिणाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मंदिराच्या परिसरात सुद्धा गर्दी पाहायला मिळते आपल्याला। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषामध्ये सगळी लोक इथे गर्दी करतायत की पादुकांचं दर्शन घेता येईल। पण विशेष म्हणजे विशाल, जास्त गर्दी नसल्यामुळे प्रत्येकालाच आज पादुकाचं दर्शन करायला मिळतंय आणि त्यामुळे इथले वारकरी जे आहेत तेही आपल्याला आनंदात पाहायला मिळतात। दुसरीकडे महिला वारकरी आहेत ते फुगडी खेळून, पावली खेळून आपला आनंद व्यक्त करतात। आणि एकीकडे आपण बघतोय की प्रस्थान झालेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे इथे जी गर्दी झालेली होती दर्शनासाठी ती सुद्धा गर्दी आता दर्शन करून सावरती आहे हळूहळू। काही वेळापूर्वी दृश्य आलेले की इथे अतिशय छान पद्धतीने पावली खेळत आणि अगदी फुगडी खेळत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा प्रस्थान सोहळा पार पडतोय। बराच वेळ झालाय सगळे वारकरी या प्रस्थान सोहळ्याची वाट बघत होती आणि आता शेवटी या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आता आपण बघतोय मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली आणि त्यानंतर जेव्हा इथल्या मंदिराचा कळस आलेल त्यानंतरच पालखीचं प्रस्थान पुढे होणार आहे विचार। त्यामुळे याची देही याची डोळा, न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण माऊली दर्शक हा सगळा सोहळा म्हणजे पंढरपूरपर्यंत जाण्याचा हा सगळा सोहळा जो आहे तो माऊलींच्या जयघोषात अनुभवणार आहोत। हा सोहळा म्हणजे खरं तर प्रत्यक्ष विठुरायाच्या दर्शनासाठी जाणं। हा सोहळा म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा नव्हते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, म्हणजे याची कल्पनाच म्हणजे जो आनंद स्वर्गसुखी नाही, स्वर्गवासी नाही, तो आनंद खरं तर या पंढरपुराच्या दर्शनात किंवा तिथल्या वास्तव्यात असल्याची भावना जी आहे ती संतांनी खरं तर व्यक्त केलेली आहे। या